नमस्कार, गावगाडा या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सोलापूरपासून 15 किलोमीटर आणि होडगीपासून जवळच यत्नाळ या गावात आपण आज आलेलो आहोत। आणि या शेतकऱ्याकडं एक युवा शेतकरी जो गावरान पद्धतीनं त्याचा गोट फार्म सांभाळतोय। 12वी शिक्षण केल्यानंतर नोकरीची अपेक्षा न करता आपला छोटासा व्यवसाय 1 एकर ही जमीन नसताना आपला एक छोटासा व्यवसाय त्यांनी चालू केला। आणि तोच व्यवसाय त्यांनी कसा चालू केला आणि त्याच्यामधून त्या व्यवसायाची प्रगती कशी आहे ते बघण्यासाठी आपण लक्ष्मण बंडगर म्हणजे बंडगर कुटुंबियाकडे आलेलो आहोत। त्यांचा आपण परिचय करून घेऊया। नमस्कार, नाव तुमचं सांगा। लक्ष्मण सिद्धराम बंडगर। तुमचं नाव काय म्हटलं? सिद्धप्पा बंडगर। तर ह्या ज्या शेळ्या दिसत आहेत आम्हाला आता, शेळ्यांची संख्या तुमच्याकडे किती आहे? 60। किती? 60। ह्याच्या अगोदर किती जास्तीत जास्त शेळ्या किती होत्या तुमच्याकडे? 120। 120 होतो। 120 शेळ्या होत्या। 120। मग हे शेळ्या सगळ्या तुम्ही एक जमीन 1 एकर पण नसताना तुम्ही ह्या शेळ्या कशा सांभाळता? मग असंच रानामध्ये बर, माळरान आहे का इकडं? नाही, माळरान नाही। माळरान पण नाही? माळरान नाही, तुम्हाला जमीन नाही तरी पण ह्या आता 60 शेळ्या आहेत। आणि ह्याच्या अगोदर तुम्ही मागच्या 2 महिन्यापर्यंत किती होत्या? त्यावेळी 90-95 होत। 90-95 होत्या। पावसामुळे थोडं कमी केलं आम्ही शेळ्या। बर बर बर। मग हे शेळ्या करायचं तुमच्या वडिलांकडनं आलं का तुम्ही स्वतः, म्हणजे हे शेळ्या करायचं आयडिया कोणाची? पहिला केले तेवढी 22 वर्ष। 22 वर्ष शेळ्या करताय तुम्ही? त्यानंतर 18 वर्ष नोकरी केलो, नोकरी बंद पडल्यानंतर कुठं 5 वर्ष राबलो, काय बी माझं पोट बी भरेना म्हणून ही संस्था काढलो। बर, मग ते 22 वर्षापूर्वी तुमच्याकडे शेळी पहिली शेळी आणली का ती किती रुपयाची आणली होती? ती 1200 रुपयाला। 1200 रुपयाची? 1200 रुपये एक शेळी आहे। बर, 1200 रुपयाची शेळी आणून तुम्ही शेळी पालन चालू केलं। त्यावेळेस गावातच तुमचं अजूनपर्यंत आतापर्यंत गावातच घर आहे तुमचं? हितच आहे। तुम्हाला जमीन नाहीये? काही नाही, वडिलोपार्जित कुठली जमीन नाही? मग हे सांभाळताना सुरुवातीला जी शेळी आणली 1200 रुपयाला, तिला पिल्ली झाली, गाभण होती का? हळदला होत्या आल्याबरोबर हळदला शेळी माझ्याकडे हळदला अजून 2 आणलो 5000 देऊन। 3 शेळ्या 6 करडं झाले। बर, त्याच्यानंतर त्याच्यावर ढकलायला चालू मी। म्हणजे आता हळूहळू वाढवत प्रत्येक वर्षी तुम्हाला ह्या शेळी पालनात किती फायदा, म्हणजे इन्कम किती होत आहे? आता सध्या तर 4-4.5 लाख होत आहे सध्या वर्षाला तुम्हाला 4-4.5 लाख रुपये। म्हणजे बोकडं शेळ्या सगळं धरून। आणि त्याला खुराक आता तुम्ही काय देताय? खुराक थोडं मकाच, एक 10 पोती आणता मका घालता। मग ह्या गावरान पद्धतीच्या शेळ्या आहेत? गावरान। मग तुम्ही ह्या शेळ्या म्हणजे आता बिटल आहे, बोर आहे, सिरोई आहे, जमनापारी आहे, मग ह्या शेळ्या आता तुमचं शिक्षण झालंय, पण तुम्ही वडिलांना सांगितलं नाही का की आपण नवीन दुसऱ्या प्रकारचं वेगळं काहीतरी करूया म्हणून? नाही म्हटलं। तुम्ही पण म्हणलं नाही? का म्हणलं नाही? तर तुम्हाला ह्यातनं फायदा आहे। फायदा मग ही जनावर टिकते ते ही जनावर काही होत नाही। जवारी जात आहे, काय बी खात आहे, डरंगळत नाही, काय नाही। बरोबर, ती काय ढोस देतो आम्ही। म्हणजे लसीकरण स्वतः करतो। ते मेंढरावाल्याचे आपल्याला आशीर्वाद त्यांचे, माझा गुरु त्यांनी बर काय असला तरी पाठवूच येते घरला। त्याच्यामुळं आम्ही कुठं मी एकटा, एक मुलगा आता आला 2 वर्षाच्या आधी। बर 17-18 वर्ष मी एकटा होतो, एकटा सांभाळलो। म्हणजे 17-18 वर्ष तुम्ही एकट्यानंच शेळी पालन 17-18 वर्ष सक्सेस केलं। आणि त्यानंतर तुम्ही मुलाला पण सांगितलं? 2 वर्ष झालं मुलगा यायला। अगोदर शाळाला होता ना, त्याचा शाळा बुडवून म्हणून मी स्वतः केलं होतं। आता त्याचे ताबील दिलो मी। बरोबर। तर आता तुमचं शिक्षण किती झालंय? माझं BA झालंय। BA झालं।
आणि शिक्षण झाल्यानंतर मग आता ह्या सोलापूरच्या जवळ असल्या कारणानं इथं मिल आहे, कारखाना आहे, जवळच आहे. मग तुम्हाला कारखान्यामध्ये नोकरी करण्यापेक्षा कंपनीत 5,000 पगार मिळू द्या, पण कंपनीची जर कंपनीत जातात नोकरी करतात, मग ते न करता तुम्ही शेळी पालनाचा व्यवसाय तुमच्या डोक्यात कसं काय आला किंवा नावं ठेवते ह्याचं काय? नाही अजिबात काय अडचण नाही. कधी म्हणजे आमचा जाता धनगर आहे, आम्ही हा व्यवसाय म्हणजे वडील केले ती वडिलोपार्जित व्यवसाय. हा मी पण काय, मला पण काय लाज नाही काय नाही, आपला व्यवसाय आहे. दुसऱ्यांकडे जाऊन किती आपण ताकद दाखवणार आपलं? बरोबर, हाच आपला व्यवसाय म्हणून दुसऱ्याकडे कामाला जाण्यापेक्षा आम्हीच आपलं मालक असताय ना. 11 ते 5 आपल्याला कोण स्वतःच मालक, आपल्याला कोण हे करते ते विचारते तू टायमिंगला आला 5 लावी दे किती विचारते नाही ना. मग आता ह्या शेळ्यांना घेऊन कोण जातं? मी जातो. तुम्ही स्वतः जा. मग सकाळी कसं नियोजन असतं इथलं? सकाळी मी म्हणजे 11ला सोडतो, 6:30 पर्यंत मी 6 पर्यंत चालवतो शेळ्यांना. बरोबर. काडपाला खाते ते घंटामध्ये चढते ते फुगून येते ते, मग काय करायचं? आणि ह्याला लसीकरण वगैरे देतं? 6 म्हणलं की मग आता याच्यामध्ये ज्या शेळ्या आहेत त्या आता शेळ्या मोठ्या शेळ्या किती आहेत आणि लहान पिल्ले किती आहेत? लहान पिल्ली 35 आहेत बरं, आणि मोठ्या शेळ्या एक 22-24 आहेत. मग आता इथं कमी दिसते शेळ्या तुम्हाला, ते आता जी दिसते मग सगळं बांधले ते ना. बांधले इकडे नाही हे आणि ह्याची पिल्ल कोट आहे आता आहेत तिकडे. चला बघूया तिकडं. कोटा. हा, तर ही जागा स्वतःची आहे का? हा स्वतःची. तुमची स्वतःची. म्हणजे इथं पाऊस वगैरे आला तर घालतो, म्हणजे त्याला गोठा मोठा केला? नाही काय नाही हेच. आता हे पुढे आता शेड मारायचं नियोजन आहे? नाही काय अडचण नाही, हाय चांगलं आहे असं नियोजन. हा चांगलं आहे. किती बसते शेड आहे ह्याच्यामध्ये? पिल्ली एक 50 बस येते. बर, 50 बसते. 50. बरोबर. ही भावाची, ही जागा भावाची आहे. युट्यूबवर यात 45,000ला 2 निघलो. बोकड 45,000ला 2. बर. आणि हे आता ही सगळी किती आहेत? 30 आहेत का? तिथं एक 10-15 आहे ती, तिथं एक थोडं आहे ती. काय जागा प्याच तिथं घालता नाही, प्याच इकडं घालता जाताना सोडून गेला ना सगळं जाते ते. बरोबर. एखादा संडास लागलाय घरी टोचतो आम्ही. बर, घरी टोचतो. डॉक्टरला बोलवायचं? अजून पत्र मी बोललो नाही. एक डॉक्टरला कोणाला बी बोलू देत नाही मी. काय करायचं आहे? काय गरज नाही, तुमच्या तुम्ही हाय स्वतःच आहे. एक पिल्लो पण अजून पत्र गेला नाही. ही जागा कोणाची महत्वाची? ही काकांचा आहे. बरं, तुमच्या चुलत्यांची? तुमच्या भावाची? मग ह्या जागेमध्ये तुम्ही हे शेड मारले? त्यांचंच आहे. बरं. त्यांच्या शेड मध्ये तुम्ही आपलं पावसामुळे राहावं म्हटलं. बरोबर. आता पावसाळ्यात कोण बाहेर टाकेल का आपल्याला? आला तर राहू दे म्हणते ती. तसं दिलंय. पाऊस कमी झाल्यानंतर परत आमच्या जागामध्ये आम्ही जातो तिकडे. बरोबर. आता ही पिल्ल जी शेळीला पेणारी पिल्ल जी आहेत ती तिकडे आहेत? तो तिकडे आहेत. आणि ही तर जी आहेत ती आता अंदाजे किती आहेत ही पिल्ल? हे पिल्ल 25 आहेत. 20-25च्या दरम्यान. 20,000. आता ह्यांना सगळ्यांना सोडायचं म्हटलं तर एकत्र सगळी घेऊन जायचं? एकत्र. म्हणजे ही सगळी एका माणसावर होत? एका माणसावर कंट्रोल होते. शेळ्या तिथं बांधताव ना, एका ठिकाणीच बांधताव. पिल्ली बरोबर त्या ठिकाणी जातात. मी काय आमच्या मालकीन सांभाळायचं एवढं शेळ्या. मालकीन आमची आई 100. बर. काय दिवस असे 4 लोक तोंडात आहे आम्ही. म्हणत नाही मला अजून पत्र कोण मांडलंच नाही. डोसगच पांढरा झालं म्हणलं नाही. काय करायचं आहे? हो भाऊ मांडला तर प्रश्नच मिटत आहे. म्हणजे भांडण तंट्याचं काय विषय काय नाही. तुमच्या हिशोबाने व्यवस्थित व्यवसाय चांगला. आणि गावरानच का सांभाळता तर यांचं वाढ आहे, यांना आजार नाही म्हणून हे सांभाळायला. ते बिटलचे म्हणजे बिटलचे असते ते आपल्याकडे खूप असतं. कोणीकडे 42 ते 43 दरम्यान असतं अंश
उन्हाचं इथं पाण्याचं स्त्रोत काय म्हणजे पाणी असतं का उन्हाळ्यामध्ये? कुठं तर कुठं तर बाबा असं. दादा मग पाच बोर असतं त्याला जास्त. टाइम घालतो, बोरचे पाणीच घालतो मी शेरडाला. बर. हा घाण पाणी कुठलं पिता येते इकडं नाही आपल्याला. हा. स्वतः ह्याला हिरीमध्ये पाठवतो 10 घागर आणून घाल 2 टाइम हा. बस. चांगलंच पाणी पाजवा त्याला. घाण पाणी म्हणजे पाणी जर नसलं तर तुम्हाला ते उन्हाळ्यामध्ये पाणी नसतेच. हा नसतंय कमी बरोबर. प्रमाणात कमी इकडच्या असतं. side हा ला. आमच्या भागात कमी असतं पाणी. पाणी कमी आहे त्याच्यामुळं रब्बी उडीद मूग मटकी हा खाते ते. सोयाबीन हा. अशा गोष्टी करता. हा. मग कोरडं काय तुम्ही तुरीचा भुस्सा काय नाही. सोयाबीनचा भुस्सा, हे घालतो थोडं बाटो घालतो. बाटू हा. बाटू मग कडब्याचं हा कडब्याचं लहान असलेल्या एवढं हा. असं टाकता हो. मुरवाणा आहे म्हणे. मोरवण मला तर ते मे महिन्यामध्ये मे महिन्यात फुल मे मे महिन्यात महिन्यात टाकता. एक महिना. एक महिना बरोबर. पाऊस पडत पत्र मग पाऊस झालं मग हिंडत जाते ते त्याला. मग आता पावसाळ्याच्या सुरुवातीला तुम्हाला ते पावसाळ्यात जनावर खराब होतात हा. म्हणून तुम्ही त्या शेळ्या विकल्या. विकले हा. ती किती विकल्या आता? ते म्हणजे 45 विकला 45 शेळ्या विकल्या. हा. म्हणजे बोकड शेळ्या आहेत सगळं पाटी धरून पाटी आणि बोकड. ते 45 नग ते किती रुपयाला विकले होते? एक नग आपण 6,500 विकला. म्हणजे म्हणजे टोटल किती झाले त्याचे? टोटल त्याचं 40. हा 2,40,000. 2,40,000 म्हणजे 2.5 लाखाच्या पुढेच. हा 2.5 लाख पुढे 2.5 लाखाच्या पुढेच ते. हा. आणि त्या वर्षामध्ये नाही एवढेच विकले होते का? 6 महिन्यामध्ये. त्या 6 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये. आता हे 30 आहेत. 30 ते 40 आहेत. ह्याच्यामध्ये डरंगळून मारायचं नाही, पोट नाही, फुगवून मारायचं नाही असं काय अजिबात नाही, नाही. आम्ही स्वतः कंट्रोल करतो. स्वतः control स्वतः करतो. लसीकरण आम्हीच. टायमिंगच्या टायमिंगला आम्हीच आहे. आणून देत आहे. हा. त्याच्यामुळे तुमच्याकडे काय- महत्त्व आहे. काय- आतापर्यंत किती शेळ्या मेल्या तुमच्या? काय तर 4-5 काय तर मिळेल. म्हणजे एवढ्या वर्षामध्ये? हा 4-5 6 10च्या आत. हा. 10च्या आत. ती कशामुळे मेल्या असतील? ती कशामुळं आपल्याला कळलं नव्हतं. त्यावेळेला आपल्याला कळत नव्हतं. बरं. ती औषध कुठलं आणायचं कुठं टोचायचं ते काय आपल्याला माहीत नाही. ते कुठं झाडपालाचे ताकामध्ये घालायचा हा. असला केलं होतं. आपला गुरु आपल्याला गाठ पाडला. गुरु नंतर अजून पत्र एक करडं नेलं नाही. एक पण शेळी मरू दिली नाही नाही एक नाही पण पिल्लू मरू नाही दिलं. नाही 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 म्हणजे नंतर तुम्ही जर काय आजार असला तर ते इंजेक्शन वगैरे सगळं तुम्ही मीच देता? करतो. आम्ही हे सतत येतं. तुमचं तुम्ही देता? हा. कोणाला ये बाबा जा बाबा म्हणत नाही. देवाच करताय. दिलेल्या माहितीबद्दल तुमचं नमस्कार आभारी आहे. नमस्कार धन्यवाद. नमस्कार.